श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम समर्थ श्रीराम। आधी कविता वाग्विलास तरी मग श्रवणी तुंबळे रस। कवीचे निमती प्रकाश कवित्वास होये श्रीराम। समर्थांच्या ग्रंथराज दासबोधातील 7व्या समासाचं कवेश्वर स्तवनाचं चिंतन आपलं सुरू आहे। या कवेश्वर स्तवनाच्या चिंतनामध्ये समर्थांनी आधी कवीचा वाग्विलास असं म्हटलेलं आहे। आधी याचा अर्थ की सुरुवातीला प्रथमतः जे काही निर्माण होतं ते काव्य निर्माण होतं। लहान मूल जेव्हा आईच्या उदरातून बाहेर येतं तेव्हा त्याचं ते काव्य म्हणूनच ते बाहेर पडतं। त्याचा पहिला आवाज, त्याचा पहिला हुंकार, त्याचा पहिला ध्वनी जो असतो, हा ध्वनी जो आहे, हा ध्वनी हे त्याचं काव्य असतं। प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येकाचं काव्य जे आहे ते प्रत्येकाचं काव्य वेगवेगळं असतं। फक्त कसं असतं की संतवाणीतून प्रकट झालेला विचार, संतांच्या मुखातून प्रकट झालेला विचार आणि आपल्या भाषेतून प्रकट झालेला विचार याच्यामध्ये फरक असतो, त्याच्यामध्ये अंतर असतं। म्हणून आपल्याला प्रार्थनेसाठी आपल्याजवळ साधी सोपी सरळ भाषा असते, पण प्रार्थनेची भाषा आपल्याला कळत नाही, प्रार्थनेची भाषा आपल्याला समजत नाही। प्रार्थना ही त्या भगवंताला मारलेली हाक असते, भगवंताचं केलेलं ते स्मरण असतं, भगवंताच्या स्मरणातून त्याला हाक मारलेली असते, त्याला प्रार्थना असं म्हणतात। आणि ही प्रार्थना जी आहे ना, ही प्रार्थना म्हणजेच कवीचं महाकाव्य असतं, तीच कवीची प्रासादिकता असते। कारण प्रत्येक काव्यामध्ये एक भावपूर्ण स्थिती आहे, प्रत्येक काव्यामध्ये एक अंतरंग अशा प्रकारची सुंदर प्रकारची ती काव्य रचनेची प्रासादिकता त्याच्यामध्ये अनुभवायला मिळत असते। कवीचं काव्य ऐकत असताना किंवा कवी काव्य करत असताना स्वतः देहभानावर सुद्धा हसत नाहीत। सर्वस्वाचा त्याग त्यांनी केलेला असतो आणि कुठेतरी जाऊन एकांतामध्ये बसून त्यांनी ते चिंतन केलेलं असतं आणि मग त्याच्यातून ते काव्य निर्माण होत असतं। ही जी काव्याची प्रतिभा जी आहे, ही काव्याची प्रतिभा सरसकट सगळ्यांना प्रगट होते असं नाही, पण काव्याची प्रतिभा एकदा प्रगट झाल्यानंतर मग त्याच्यातून मात्र ईश्वरी कृपेचं दर्शन आपल्याला घडत असतं। म्हणून लोकांच्या कल्याणासाठी भगवंताच्या स्फूर्तीनं लिहिलं गेलेलं हे काव्य जे आहे, हे काव्य हे अत्यंत प्रासादिक काव्य असतं। ते काव्य लिहित असताना त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संकल्प नसतो, कुठल्याही प्रकारची मागणी नसते, कुठल्याही प्रकारची याचना नसते, कोणत्याही प्रकारचा जिथे स्वार्थ नसतो तिथे प्रासादिकता असते, तिथे ईश्वरी कृपेचं सामर्थ्य असतं। पहा, आपलं जे काव्य आहे ना, हे आपलं सुद्धा एक प्रकारचं काव्यच चाललेलं आहे, पण ते प्रपंचातलं रडगाणं आहे असं म्हणतात। आणि हे रडगाणं जे आहे, या रडगाण्याला काव्य नाही म्हणत। भगवंताच्या कृपेसाठी, ईश्वराच्या कृपेसाठी, माझ्या स्वतःच्या आत्मकल्याणासाठी आणि स्वतःच्या हितासाठी जे काही केलं जातं, जे सांगितलं जातं, ते सांगणं म्हणजे भगवंताशी अंतःकरणापासून अंतरंगातून भगवंताशी केलेला संवाद म्हणजे काव्य असतं। आतून भगवंताला हाक मारलेली आहे। संत वेणास्वामींनी जेव्हा समर्थांना आर्ततेनं हाक मारलेली आहे, योगीराज कल्याण स्वामींनी जेव्हा समर्थांना आर्ततेनं हाक मारली तेव्हा समर्थ त्या समाधीतून बाहेर आले आणि समर्थांनी कल्याणाला दर्शन दिलं। ही जी आर्त हाक असते ना शिष्याची, भक्ताची आणि साधकाची, तेव्हा खऱ्या अर्थानं भगवंतापर्यंत ती हाक पोहोचते। सद्गुरू भगवान श्रीधर स्वामी महाराजांनी जेव्हा समर्थांच्या सान्निध्यामध्ये जेव्हा सेवा केली, साधन केलं, आणि हे साधन आणि सेवा करत असताना ते रोज समर्थांना हाक मारायचे।
रोज समर्थांच्या समोर प्रार्थना करायचे, रोज समर्थांच्या समोर अशा प्रकारची अत्यंत दयाळू अंतकरणातून, प्रेमळ अंतकरणातून मारलेली हाक जी असते ना, तीच सद्गुरूपर्यंत पोहोचत असते बरं का. सद्गुरूपर्यंत ती हाक पोहोचण्यासाठी त्या हाकेमध्ये ती आर्तता असावी लागते. आता आपण रोज देवाची आरती करतो की नाही? आरती करत असताना ती आरती इतरत्र कुठेही नसते पहा. उगीच आपण रोज उठलोय, घरी गेलो आणि आरती केली असं होतं का? नाही. घरामध्ये सत्यनारायणाची पूजा असेल, घरामध्ये एखाद्या पारायणाची सांगता असेल, घरामध्ये एखाद्या कुठेतरी आपण चातुर्मास्याची सांगता असेल, किंवा कुठेतरी आपण एखाद्या तीर्थयात्रेवरून आलेलो असू, किंवा घरामध्ये काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण जेव्हा काही कार्यक्रम असतात किंवा जे आध्यात्मिक धार्मिक कार्य असतं तेव्हा आरती केली जाते. आता आरती हा काय प्रकार असतो? आरती म्हणजे भगवंताला आर्ततेनं मारलेली हाक असते, लक्षात ठेवा. आरतीमध्ये भगवंताला जी हाक मारली जाते त्यातूनच ती निर्माण होते, ती काव्य असतं. आरती म्हणजे काव्य आहे आणि आपला विषय चाललाय तो काव्याचा विषय चाललाय, कवीश्वर स्तवनाचा विषय चाललेला आहे. समर्थांनी मुद्दाम आपल्याला मुलांसाठी सांगतो आहे की समर्थ ज्या ज्या ठिकाणी जात असत त्या त्या ठिकाणी त्या त्या देवतेची आरती करत असत. आपल्या माहितीसाठी म्हणून सांगतो, समर्थांनी जेव्हा पायी भारतभ्रमण केलं, त्या भारतभ्रमणामध्ये समर्थ जेव्हा मोरगावला गेले, मोरगावच्या गणपतीसमोर उभे राहिले, गणपतीची प्रार्थना केली, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा, अशी गणरायाची प्रार्थना केली आणि गणरायाशी समर्थांनी संवाद साधला आणि समर्थांनी मोरगावला गणपती समोर ती गणेशाची आरती केलेली आहे. अनेकांना माहिती नसतं. आपण रोज ती आरती म्हणत असतो. आपण जेव्हा घरामध्ये देवाची पूजा करतो तेव्हा ती आरती म्हणत असतो, सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. ही जी आरती आहे, ही आरती ही समर्थांनी गणरायाला, गणपती बाप्पाला मारलेली हाक आहे. ही आरती म्हणजे एक सुंदर अशा प्रकारचा काव्य प्रसाद आहे. लवथवेश्वराच्या मंदिरामध्ये गेले, तिथे समर्थांनी शंकराची आरती केली आणि ही शंकराची आरती केली. तुळजापूरला भवानी मातेच्या तिथे गेले, भवानी मातेचं दर्शन घेतलं आणि देवीची आरती केली. ज्या ज्या ठिकाणी समर्थ जात त्या त्या ठिकाणी आरती करत असत आणि आरती करून ती आर्ततेनं भगवंताला हाक मारत असत. म्हणून आधी कवीचा वाग्मिळा असं, तरी मग श्रवणी तुंबळे रस. श्रवणामध्ये ते रस जो आहे हा भक्तीचा रस, तेव्हा तो उचंबळून येत असतो आणि कवीचेनी मतिप्रकाश कवित्वास होय. अशा प्रकारचं कवीचं काव्य, अशा प्रकारची कवीची काव्यप्रतिभा ही आपण आपल्यामध्ये आत्मसात करण्याचा आपण प्रयत्न करावा. असा हा समर्थांचा समर्थ विचार आज आपण इथे श्रवण केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.